नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली। त्याची पार्श्वभूमी आपण मागच्या भागात थोडीशी पाहिली। आता या गीता ग्रंथाचं महत्त्व थोडं आणखीन जाणून घेणार। हे गीता ग्रंथ आहे तरी काय, संस्कृत भाषेमध्ये आहे। ज्याला संस्कृतचं जुजबी ज्ञान आहे त्या प्रत्येकाला ही गीता निदान वरवर तरी कळण्यासाठी सारखी आहे। पण ह्याच्यातले शब्द सोपे आहेत, ह्याच्यातली भाषा सोपी आहे, त्याच्यात स्पष्ट असा अभिप्राय आहे, कोणी कुणाला सांगितलं, कोण उवाच आहे, हेही याच्यात सगळं सांगितलेलं आहे। पण ही गीता वाचताना वाचणं, त्याचं पारायण करणं किंवा ती कंठस्थ करणं हा आपला मूळ हेतूच नाहीये। गीतेचा मूळ उद्देश वेगळाच आहे। पहिल्यांदा मात्र ही गीता आधी स्पष्ट शुद्ध कुठल्याही पद्धतीने पण स्पष्ट शुद्ध शब्दामध्ये म्हणता यायला पाहिजे, निदान वाचता यायला पाहिजे। ही झाली त्याची पहिली पायरी। पुढची पायरी आहे की त्याच्यामध्ये त्याच्यातले काही श्लोक म्हणा, काही अध्याय म्हणा, थोडेसे तरी मुखोद्गत व्हायला पाहिजे। हे मुखोद्गत होणं ही पुढची पायरी झाली। त्याच्यानंतर त्याचा अर्थ जाणून घ्यायला पाहिजे। अनेक पुस्तकं गीतेवर इतक्या विद्वानांनी इतकी पुस्तकं इतके ग्रंथ लिहिलेले आहेत की अगदी आद्य शंकराचार्यांपासून आजचे अगदी डॉक्टर शंकर अभ्यंकर असतील किंवा अगदी डॉक्टर राधाकृष्णनांपासून आजचे अगदी आमचे भाऊ किंवा डॉक्टर वी एफ कुलकर्णी असतील, अशा अनेकांनी म्हणजे प्रत्येक विद्वानाला या गीतेविषयी काहीतरी बोलावंसं वाटतं। इतकीही आकर्षक आहे, इतकीही हवीशी वाटणारी आहे, कारण ह्याच्यामध्ये खरोखर फार मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे। याच्यामध्ये तत्वज्ञान आहे असं आपण पाहिलं, समुपदेशन आहे, व्यवस्थापन आहे, हे सगळं आहेच आहे। पण मला स्वतःला याच्यातलं काय आवडतं असं विचाराल तर मला याच्यातलं आवडतं ते वाङ्मयीन सौंदर्य। वाङ्मय म्हणजे नुसतं साहित्यिक दृष्टीने जरी विचार केला ना तर या गीतेमध्ये नुसती त्याची भाषा बघा ना, भाषेमध्ये इतकं सौंदर्य लपलेलं आहे। त्याच्यामधली नुसती अर्जुनाची आणि भगवान श्रीकृष्णाची नावं जरी बघितली तरी त्याच्यावर एक प्रवचनाचा तो एक विषय होऊ शकतो। पण प्रत्येक नाव हे अर्थपूर्ण आहे आणि ते त्या ठिकाणी अत्यंत औचित्याने योजलेलं आहे। म्हणजे सगळीकडेच काही त्या अर्जुनाला पार्थ किंवा कौंतेय किंवा भारत म्हटलेलं नाहीये। कधी कधी त्याला कपिध्वज म्हटलंय, कधी कधी सव्यसाचिन म्हटलंय, कधी कधी महाबाहो म्हटलंय, उगीच काहीतरी यमक जुळवण्यासाठी असं म्हटलेलं नाहीये। किंवा भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कधी माधव आहे, कधी केशव आहे, कधी जनार्दन आहे, कितीतरी नावांची योजना या गीतेमध्ये आढळते। त्याचा अभ्यास हाही एक सुंदर विषय आहे। हा गीता ग्रंथ कसा आहे तर तुम्ही ज्या दृष्टिकोनातून बघाल ना तशी ती गीता तुम्हाला भावणार आहे। म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल तर मेडिकलची अनेक सूत्र ह्याच्यातच सापडतील। सीदंती मम गात्राणि मुखांच परिशुष्यति, सगळे हे मेडिकल भाषेतले सगळे हे नियम सांगितलेले। अर्जुनाची 8 लक्षणं। तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, इंजिनिअरिंग मधली कितीतरी तत्व ह्याच्यामध्ये आलेली आहेत। तुम्ही कुठल्याही अगदी अकाउंट मधले असाल तरी सुद्धा त्याच्यातलं सगळी तत्व ह्याच्यात आलेत। आणि जर का साहित्याचे विद्यार्थी असाल तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला खूप खजिना सापडणार आहे। म्हणजे सांगू का गीता कशी आहे सांगू का? शोभादर्शक यंत्र कसं असतं की कसं असतं शोभादर्शक यंत्र? तुम्ही जसं फिरवाल तसं ते चित्र बदलत जातं। पण प्रत्येक चित्र तितकंच सुंदर असतं, पण प्रत्येक चित्र वेगळं असतं। त्यामुळे यांना जशी गीता वाटेल, त्यांना जशी वाटेल किंवा तुम्हाला जशी गीता भासेल तशी मला वाटणार नाही कदाचित। प्रत्येक वेळेला आणि आपल्या सुद्धा आयुष्यात 10 वर्षापूर्वी जर का ती गीता वाचली तेव्हा ती वेगळी वाटली, आज वाचली तर ती आणखीन वेगळी वाटते। आणखीन 5 वर्षांनी वाचली तर त्याच्यामधले आणखीन काहीतरी पैलू समजतील। म्हणजे हा एक प्रकारचा कॅलिडोस्कोपच आहे। ज्या नजरेने बघाल त्या नजरेने तो सापडत जातो, त्याच्या सौंदर्याचा आणखी नवा पैलू आपल्याला सापडत जातो। ही भगवद्गीता सगळ्या विद्वानांनी त्याचा अभ्यास केलेला आहे। स्वामी विवेकानंद तर म्हणतात की ह्या भगवद्गीतेमध्ये 18 योग आहेत, पण प्रत्येक योग हा दुसऱ्या योगाला जास्त
आणखीन शुभेच्छा देतोय किंवा त्याला आणखीन कॉम्प्लिमेंट करतोय असंही म्हटलेलं आहे. म्हणजे बघा ना, एखादा पुष्पगुच्छ असावा, त्याच्यामध्ये नुसतीच गुलाबाची फुलं नसतात, कधी निशिगंधाची असतात, कधी रानफुलं सुद्धा असतात, कधी हिरवी पानं असतात. वेगवेगळ्या गोष्टीमुळे तो पुष्पगुच्छ जसा शोभिवंत होतो ना, तशा या गीतेतले विविध योग आहेत. मुख्य योग म्हटले तर कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, ध्यान योग आहे. पण अनेक योगामुळे ही गीता परिपूर्ण झालेली आहे आणि या परिपूर्ण गीता आपल्या सगळ्यांना अतिशय मार्गदर्शकही ठरणार आहे. असा पुष्पगुच्छ तर आहेच आहे. आता याच्यामध्ये आपल्यासाठी या गीता वाचण्याने, ही गीता मुखोद्गत करण्याने किंवा त्याचा अभ्यास करण्याने आपल्या जीवनात काही फरक पडला आहे का? त्या अर्जुनाला गीता सांगितली, त्यांनी ते स्वधर्माला तो प्रवृत्त झाला, उद्युक्त झाला आणि त्यांनी युद्ध केले, संपलं ना, इथे संपलं. मग आम्ही आजच्या जगामध्ये त्या गीतेचा काय उपयोग करून घेणार आहोत? तर प्रत्येकाने, म्हणजे आता जसं मी म्हटलं की ह्या गीतेचं शुद्ध स्पष्ट उच्चारामध्ये आपल्याला उच्चारण करता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे. मुखोद्गत झालं तर आणखीन उत्तम आहे. त्याचा अर्थ थोडासा जाणून घेतला पाहिजे. त्याच्यातलं जे मधला जो लक्ष्यार्थ आहे किंवा ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो, तेही जाणून घेतलं पाहिजे. मग ह्या प्रत्येक दिवशी आपली पायरी उंचावत जाते. आपला व्यक्तिमत्वाचा स्तर या गीतेमुळे निश्चित उंचावतो. हा एक प्रकारचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचाच एक कोर्स आहे असं म्हणा ना. या गीतेमुळे आपलं व्यक्तिमत्व परिपूर्ण, सुंदर, अतिशय मोहक आणि तरी सुद्धा बॅलन्स्ड किंवा समतोल असं व्यक्तिमत्व होतं. हा गीतेचा आणखीन एक फायदा आहे. पण हे सगळे फायदे झाले, समजा तुम्ही गीतेचा अभ्यास केलात, त्याच्यावर लेखन केलं किंवा त्याच्यात प्रवचनं दिली किंवा मुखोद्गत केली, तुम्हाला पुरस्कार मिळाले, काही उपयोग नाही. हे पुरेसं नाहीये. उपयोग नाही असं नाही, पण हे पुरेसं नाहीये. सगळ्यात श्रेष्ठ पायरी कुठे जायचंय तर ह्याचं आचरणात आणायचं. गीता आचरणात आणणं, कारण हे बिहेवियरल सायन्स आहे. ही गीता जेवढी आचरणात आणा तेवढी ती गीता तुमच्या सर्वांगातून प्रतीत व्हायला लागते. सगळीकडे तुमच्या त्या गीतेचा प्रभाव दिसायला लागतो आणि तुमचं व्यक्तिमत्व समतोल तर होतच, आणि तुमच्याकडे एक फार मोठी शक्ती येते, ती म्हणजे निर्णय क्षमता. ही निर्णय क्षमता येण्यासाठी पहिल्यांदा ही गीता शक्य झाली तर कंठस्थ करायची, हृदयस्थ करायची. पण ती हृदयस्थ झाल्यानंतर ती सर्वांगातून त्याचा पाझरली पाहिजे. ही गीता म्हटल्याने केवळ, समजा आम्हाला नाही अभ्यास करायला जमत, आम्हाला फार बुद्धिमत्ता नाहीये, नुसती मुखोद्गत जरी केली, कंठस्थ जरी केली किंवा तेवढंही जमत नसेल तर नुसती पुस्तकात बघून जरी म्हणता आली तरी एवढंच म्हणण्याने सुद्धा आपली वाणी शुद्ध होत जाते. जिभेला एक प्रकारची धार मिळते. कशी धार मिळते? कारण ह्याच्यामध्ये उष्ण व्यंजन आहे, र आहे, श आहे, ट आहे. या उष्ण व्यंजनामुळे काय होतं तर या जिभेला एक प्रकारची धार मिळते. जीभ अतिशय हलकी होते आणि हलकी आणि स्वच्छ जीभ हा आरोग्याचाच तर आरसा आहे. एकदा तुमची जीभ हलकी झाली, स्वच्छ झाली की तुम्ही कुठल्याही भाषेतले कुठलेही उच्चार लीलया करू शकाल, अशी ही गीतेची महती आहे. कारण या गीतेमध्ये आपण उष्ण व्यंजन तर पाहिलीच, तसंच या गीतेमध्ये आपोआप प्राणायाम होतो. याच्यातले उच्चार असे आहेत की एक श्लोक म्हणताना, याचा छंद आहे अनुष्टुप छंद आणि त्रिष्टुप छंद आहे. कुठलाही श्लोक म्हणताना आपोआप एक प्रकारचा प्राणायाम होतो आणि या प्राणायाम आपोआप झाल्यामुळे तुमची श्वसन शक्ती सुधारते. अनेक अस्थमा झालेल्या लोकांचा सुद्धा अस्थमा सुद्धा बरा झालेल्याची उदाहरणं या गीतेमुळे दिसून येतात. आणखीन काय होतं या गीतेमुळे तर तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारते. पचनशक्ती सुधारते म्हणजे काय होतं तर चांगल्या प्रकारची भूक लागते. भूक दोन प्रकारची असते, वखवख वेगळी आणि सात्विक भूक वेगळी. या गीतेमुळे आपल्याला एक सुंदर सात्विक भूक लागते आणि सात्विक भूकेचं वैशिष्ट्य असं आहे की कमी अन्नामध्ये अतिशय तृप्ती मिळते. हे गीतेचे शारीरिक फायदे झाले. मानसिक फायदे तर त्याच्याहून अनेक आहेत आणि त्याहीपेक्षा भावनिक फायदे आहेत. निर्णय तुम्हाला घेता येतात, तुम्ही कधीही खचून जाणार नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंवर तुमचं नियंत्रण आपोआप यायला लागतं. बारीक सारीक गोष्टींचं काहीच वाटेनासं होतं.
न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम, अशी स्थिती अनुभवता येते. प्रिय मिळालं म्हणून कुरळून जायचं नाही आणि काहीतरी दुःख वाटायला आलं म्हणून हळहळतही बसायचं नाही, हे आपल्याला गीता शिकवते. अशा या गीते आणि भावनिक नियंत्रण येतच. तुमचा कोणी अपमान केला, तुमची कोणी निंदा केली तरी आपण त्यांना सहजपणाने सोडून देऊ शकतो आणि त्याचा फारसा विचार होत नाही. ही गीता आणखीन आपल्याला काय काय देते तर खरंच आता जसं म्हटलं तर उद्धरेत आत्मना आत्मानं, आपलाच आपल्याला उद्धार करायला शिकवते. कारण या जगामध्ये स्पर्धा कुणाशी करायची आहे तर बाहेरच्यांशी करायचीच नाहीये. पण बाहेर अनेक गोष्टी आहेत, अनेक लोकांचे विविध नमुने आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करायचीच नाहीये. स्पर्धा कुणाशी करायची तर फक्त माझ्याशी स्पर्धा आहे. माझ्याशी स्पर्धा म्हणजे कशी असणार आहे तर मी काल जशी होते त्यापेक्षा आज वरच्या पायरीवर, उद्या आणखीन वरच्या, म्हणजेच माझ्यातल्या सद्गुणांचं संवर्धन मला करता येणं हा गीतेचा सगळ्यात मोठा एक लाभ मानता येईल, असंही म्हणता येईल. वाणी तर स्पष्ट शुद्ध होते, जिव्हा शक्ती सुधारते आणि याच्यामुळे एक फार मोठा एक अगदी अपूर्व असा एक लाभ होतो की वाचा सिद्धी सुद्धा प्राप्त होते, स्मरणशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता वाढते. हे झालं म्हणणाऱ्याचे फायदे. जो कोणी गीतेचं पठण करेल त्याला हे फायदे आहेत. पण समजा पठण नाही केलं, नुसती रोज ऐकली, कानावर जरी गीता पडली तरी ऐकणाऱ्यालाही फायदे मिळतात त्याचे. एवढंच नाही तर त्या वास्तूलाही, त्या वास्तूमध्ये जिथेही या गीतेचं नियमित पठण होतं, नियमित त्याची पारायण होतात, त्या वास्तूलाही ते तितकंच लाभदायक आहे. पण ह्या वास्तूमध्ये त्याची स्पंदनं टिकून राहतात. ही स्पंदनं नाहीशी होत नाहीत, ही टिकून राहतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या गीतेचे असे अनेक लाभ आहेत. या गीतेमधले शब्द, जसं मगाशी मी म्हटलं की शब्द कसे आहेत तर बघा, या संपूर्ण गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्ण उवाच हा शब्द चाललेला नाहीये. कुठेही श्रीकृष्ण उवाच म्हटलंय का? एकदाही श्रीकृष्ण उवाच शब्द आलेला नाही. मग काय म्हटलंय तर भगवान उवाच म्हटलेलं आहे. कोण भगवान तर भगवान श्रीकृष्णच आहे ना. पण मी नेहमीच म्हणते की ही गीता जी आहे ही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलीच नाहीये, ही योगेश्वराने पार्थाला सांगितलेली गीता आहे. मग योगेश्वर आणि श्रीकृष्णामध्ये काय फरक आहे किंवा भगवान कुणाला म्हणतात तर भगवान कुणाला म्हणतात तर ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियः ज्ञानवैराग्य योश्चैव षण्णां भग इति रणा. समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य या 6 गुणांच्या समूहाला भग असं म्हटलेलं आहे. आणि हे भग, हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत, जो षडैश्वर्य गुणसंपन्न आहे त्याला भगवान असं म्हटलंय. आणि अर्थातच योगेश्वर श्रीकृष्णाकडे हे सगळ्या गुणांचा अगदी साठा आहे, समुदाय आहे. आणि म्हणून गीतेमध्ये भगवान उवाच आहे. देह जरी श्रीकृष्णाचा असला तर ही भगवद्गीता साक्षात परब्रह्माने, साक्षात भगवंताने इथे या कृष्णाच्या मुखातून सांगितलेली आहे. म्हणजे त्यावेळेला तो योगारूढ अवस्थेत होता. गंमत काय झाली, ही गीता झाल्यानंतर अर्जुनाने सहजच एकदा कृष्णाला विचारलं की त्या दिवशी तू सांगितलंस ते मला थोडं कळलं पण काही पूर्ण कळलं नाही, आता पुन्हा सांगशील का? तेव्हा भगवान त्याला म्हणाले, नाही आता मला ते शक्य नाही, कारण त्यावेळेला मी त्या योगारूढ अवस्थेत, योगेश्वर अवस्थेत होतो. आता मला ते पुन्हा सांगणं शक्य नाही. म्हणजे ही गीता मानवी नाहीच आहे, ही अलौकिक अशी गीता आहे. ही अलौकिक गीता आपण ही आपण घेतोच आहोत. आपण म्हटलं की मुले कुठार, याच्यामध्ये फलश्रुती तर नाहीच आहे. त्याचप्रमाणे जसं मी शब्दांचं म्हटलं, या संपूर्ण गीतेमध्ये कुठेही कौरव शब्द सुद्धा आलेला नाहीये. आपण नेहमी महाभारत म्हटलं की आपल्याला कौरव आणि पांडव आठवतात. इथे कुठेच कौरव शब्द आले नाहीये. कुरुसत्तम आहे, कुरुश्रेष्ठ आहे, पण ते कुणाला म्हटले ते अर्जुनाला म्हटलेले, कारण त्याचाही वंश कुरुवंश होता. आणि कौरवांना, ज्यांना आपण कौरव म्हणतो, त्यांना इथे काय म्हटलेलं आहे तर त्यांना या संपूर्ण गीतेमध्ये धार्तराष्ट्र म्हटलेलं आहे. धृतराष्ट्राची मुलं म्हणून त्यांना धार्तराष्ट्र असं म्हटलेलं आहे. आता धृतराष्ट्र हा शब्द सुद्धा अतिशय चपखल असा आहे.
धृतराष्ट्रम अन्यायेन सहा धृतराष्ट्र, ज्याने अन्यायाने हे राज्य बळकावलेलं आहे तो धृतराष्ट्र, आणि त्याची ही मुलं आहेत म्हणून यांना धार्तराष्ट्र असं म्हटलेलं आहे. आता पहिल्यांदा मी म्हटलं की या गीतेमध्ये 4 उवाच आहेत. भगवान श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे, संजय तर आहेच आहे, आणि शिवाय धृतराष्ट्र हाही एक वक्ता आहे त्याच्यातला. धृतराष्ट्राच्या मुखामध्ये केवळ एकच श्लोक आहे आणि तो पहिला श्लोक आहे. पुन्हा कुणाला प्रश्न पडतो की एवढी चांगली ही गीता, इतकी लोकपावनी अशी ही गीता आहे, त्रैलोक्याला पावन करणारी, मग ह्याच्यातला पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखामध्ये का? भगवंतांनी सुरुवात करायची, निदान अर्जुनाने प्रश्न विचारायचा, नाही तर संजयचं तरी निवेदन असतं तर बरं झालं असतं. पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखामध्ये का? त्याला एक गमतीने उत्तर असं दिलं जातं. गमतीने अर्थात त्याच्यामध्ये तसं काही तर्कशास्त्र नाहीये. गमतीने असं म्हटलं जातं की एखादी आई आपल्या लहान बाळाला तयार करते, लहान मुलाला अगदी तयार करते, छान त्याला पावडर, तीट, भांग पाडून छान कपडे घालून खेळायला पाठवते. तेव्हा तिला वाटतं की किती छान दिसतोय ना माझा बबड्या. तेव्हा कुणाची दृष्ट लागू नये म्हणून ती त्याला एक हलकेच बारीकशी तीट लावते. तशीच या धृतराष्ट्राचा पहिला श्लोक लिहून या ग्रंथामध्ये पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राची योजना करून असं म्हटलं जातं की व्यासाने जणू काही या ग्रंथाला दृष्ट लागू नये म्हणून एक लहानशी तीटच लावलेली आहे. इतका अभूतपूर्व, इतका त्रैलोक्य पावन करणारा, इतकं मानव जातीचं कल्याण साधणारा ग्रंथ या जगात खरंच दुसरा कुठलाही नसेल. स्वामी विवेकानंदांना तर या ग्रंथाचा अतिशय अभिमान होताच होता. धर्म परिषदेला जेव्हा ते अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा अनेक विद्वान तिथे जमले होते, अनेक धर्मग्रंथ तिथे ठेवले होते. अशाच पाश्चात्य राष्ट्रातल्या एका विद्वानांनी स्वामीजींना हिणवलं. ते म्हणाले, काय तुमची ती भगवद्गीता सगळ्या एवढ्या आमच्या ग्रंथाच्या खाली ठेवलेली आहे, आमचे ग्रंथ बघा कसे शोभून दिसतात, तुमची भगवद्गीता सगळ्यात खाली आहे. तेव्हा स्वामीजी म्हणाले, बरोबर आहे, अतिशय बरोबर आहे, त्यांची योजना अतिशय चांगली आहे, पण तुमच्या सगळ्या धर्मग्रंथाचा पायाच आमची भगवद्गीता आहे. मग ते विद्वान फारच चिडले. ते म्हणाले, असं म्हणताय का, थांबा. म्हणून त्यांनी भगवद्गीता परत ती काढली आणि सगळ्या धर्मग्रंथाच्या वरती ठेवली. विवेकानंद म्हणले, आता तुम्ही अगदीच बरोबर केलं, कारण आमची भगवद्गीता जसं सगळ्या धर्मग्रंथाचा पाया आहे ना, तशीच तो कळसही आहे. त्यामुळे तुम्ही आता बरोबर केलंय. ह्या दोन्ही अंगाने पाहिलं तर ही पाया पण आहे आणि ही कळस पण आहे, अशी ही भगवद्गीता संपूर्ण मानव जातीला आणि कुठल्याही काळात, आज नाही, 2000 वर्षापूर्वी नाही किंवा पुढच्या 2000 वर्षानंतर नाही, असं होणारच नाही. कुठल्याही काळातला कुठलाही माणूस असो, ज्याला स्वतःचं उन्नती करून घ्यायचे, स्वतःचं कल्याण साधायचे, स्वतःचा खऱ्या अर्थाने विकास करून घ्यायचा आहे, आत्मज्ञान ज्याला पाहिजे, त्याच्यासाठी ही गीता अतिशय उद्बोधक तर आहे, लाभदायक सुद्धा आहे. आता या गीतेतला पहिलाच जो अध्याय आहे तो अर्जुन विषाद योग आहे. विषाद शब्द इथे फार चपखलपणाने वापरलाय. अर्जुन विषाद योग का म्हटलंय? विषाद याचा अर्थ काय आहे? तर विषाद याचा अर्थ आपण म्हणतो कंटाळा, गळाठा, नकोसं वाटणं. एखाद्या दिवशी आपल्यालाही कधी कधी असं होतं की काहीच करू नये असं वाटतं, काहीच जीवनात अर्थ नाही असंही वाटायला लागतं. मग अर्जुनाला तसं झालं होतं का? अर्जुनाला विषाद झाला म्हणजे युद्ध नको वाटत होतं म्हणजे तो काही घाबरला होता का? तो घाबरत नव्हता. तो शूरवीर होता. याच्यापूर्वी कितीतरी युद्ध तो लढलेला होता, विजय प्राप्त केलेला होता. आणि तरी सुद्धा इथे मात्र दोन्ही सैन्याच्या मध्ये जेव्हा रथ आणला तेव्हा त्याला नकोस वाटायला लागलं युद्ध, कारण ते स्वजन त्याच्या समोर दिसत होते. अर्जुनाला जो विषाद झाला ना तो श्रेयसासाठी होता, आत्मकल्याणासाठी त्याला विषाद झाला होता. आपल्याला जो विषाद होतो तो प्रेयसासाठी होतो. कुणीतरी अपमान करतो, काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात आणि म्हणून विषाद होतो. पण अर्जुनाचा विषाद हा श्रेयसासाठी होता आणि म्हणून त्याच्या विषादाचा विषाद योग झालाय आणि आपला विषाद मात्र असाच गळून जातो. पण म्हणून या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असंही नाव दिलेलं आहे, कारण त्याच्या एकूणच विषादाला आत्मोद्धाराची, मुमुक्षत्वाची उंची होती, त्यामुळे त्याच्या विषादाचा हा योग झालेला आहे. अशी ही गीता
अशी ही गीता आपल्याला कशी आचरणात आणता येईल. एका कवीने, एका सुभाषितकाराने याच्याबद्दल फार गमतीने म्हटले बरं का. या गीतेचा जन्म तरी कसा झाला. अर्थातच अर्जुनाला विषाद झाला म्हणून या गीतेचा जन्म झाला. त्याच्याबद्दल त्यांनी एक गमती, अर्थातच हा व्यावहारिकातला आत्ताचा श्लोक आहे. त्यांनी म्हटलंय की पार्थाचा मुलगा जो आहे तो विषाद आहे. पार्थपुत्रो विषादोस्ति वाक्कन्या परमात्मनः ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोकपावनी. पार्थाच्या पोटी विषाद जन्माला आला म्हणजे तो पार्थाचा मुलगा आहे. आणि भगवंतांनी त्याच्यावर समुपदेशन केलं म्हणजे भगवंतांची वाणी ही त्यांची मुलगी आहे. अर्जुनाचा मुलगा, भगवंतांची मुलगी, या दोघांचं लग्न झालं बरं का. गंमत. ताभ्याम उभाभ्याम वै जाता, त्या दोघांचा जेव्हा संगम झाला, त्या दोघांचं मिलन झालं, त्याच्यातून जी जन्माला आली सा गीता लोकपावनी, त्याच्यातनं ही गीता जन्माला आली आणि म्हणून तिला लोकपावनी म्हणजे त्रैलोक्याला पावन करणारी अशी ही गीता जन्माला, असं हे गमतीने म्हटलंय. अर्थातच याचा काही प्रत्यक्ष महाभारताशी किंवा गीतेशी अजिबातच संबंध नाहीये. पण ही गमतीने आपल्या लक्षात ठेवण्यासाठी भगवंतांची वाणी कशी अत्यंत मधुर आहे, अत्यंत संजीवक आहे, अमृतमय अशी वाणी आहे. आणि म्हणूनच अर्जुनाचा मोह पूर्ण नाहीसा झाला आणि शेवटी तो म्हणतो नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. या अर्जुनासारखीच आपली सुद्धा आज स्थिती आहे. आपल्या जीवनातही संघर्ष आहे. आपल्यालाही रोज कुठलं ना कुठलं तरी युद्ध लढायचंच आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. मग आपल्या या संघर्षाच्या, आपल्या या लढाईच्या प्रसंगात सुद्धा ही भगवद्गीताच आपल्याला मार्ग दाखवणार आहे, योग्य तो वस्तुपाठ देणार आहे. आणि आपणही ही गीतेच्या शेवटी म्हटलेलं आहे ही ब्रह्मविद्या आहे. उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, हे योगशास्त्र सुद्धा आहे. आणि या योगशास्त्राचा, या ब्रह्मविद्येचा सुद्धा अनुभव आपण अर्जुनासारखाच सजगपणे, सावधपणे, विवेकाने घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर आपल्या बुद्धीचा स्तर उंचावायचा आहे. आपली बुद्धी, कोणीही या जगामध्ये निर्बुद्ध नाही. आपली बुद्धी आपल्याला वाढवता येते. बुद्धीकडनं मेधेकडे, मेधेकडनं प्रज्ञेकडे, प्रज्ञेकडनं प्रतिभेकडे आपल्याला जायचंय. हे कुठल्या मार्गाने जाणार तर गीतेच्याच मार्गाने. गीतेचा अभ्यास केला तर आपल्या बुद्धीचाही स्तर वाढवत जाणार आहे. आणि जसा अर्जुनाचा मोह नाहीसा झाला, शेवटी त्या तो म्हणतो करिष्ये वचनं तव, तसंच आपल्याला भगवंतांनी जो आखून दिलेला मार्ग आहे, जो स्वधर्माचा मार्ग आहे, त्या मार्गाने जर का आपण चाललो तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच आपण त्याच योगेश्वराकडे प्रार्थना करूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.